टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त सोनगीर पोलीस स्टेशन आणि प्रवक्ता शीतल अकॅडमी सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थांच्या दुष्परिणाम विषयी जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश दिला। सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचं महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याबाबत मार्गदर्शन केलं। प्रवक्ता शीतल अकॅडमीचे संचालक सागर पटेल यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। अंमली पदार्थापासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि चांगल्या सवयी अंगीकारणं हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असं त्यांनी सांगितलं। या जनजागृती रॅलीत विजय पाटील, सोनगीर पोलीस, शिक्षिका काजल जैन, शुभांगी बडगुजर, नैना पाटील, भावना माळी, मीनाक्षी माळी, काजल माळी तसंच पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत नागरिकांमध्ये देखील अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, सोनगीर, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।